नमस्कार मित्रांनो, सत्य चर्चेमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। त्या विहिरीने चक्क 5 जणांना गिळले। ही घटना घडली आहे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी या गावामधील ही घटना आहे। चक्क 5 जणांचा मृत्यू या विहिरीमध्ये झाला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी या गावामध्ये अनिल काळे यांची वस्ती आहे। या वस्तीलगमध्ये एक विहीर आहे। ही विहीर अनेक दिवसांपासून बंद आहे। या बंद असलेल्या विहिरीमध्ये मलमूत्र, जनावरांचे मलमूत्र, शेण, कचरा आदी वस्तू या विहिरीमध्ये टाकत असायचे। आणि 9 एप्रिलचा दिवस होता। या 9 एप्रिलच्या दिवशी देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये मोठा एक सण असतो। तो सण म्हणजे पाडवा। या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक लोक आपले कामकाज, पूजा अर्चना करत असतात। या पुढील पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी 4:30 वाजता ही घटना कुकणा वाकडी या गावामध्ये घडली आहे। या विहिरीमध्ये एक मांजर पडली होती आणि माणुसकीच्या नात्याने या विहिरीमध्ये तिचा जीव वाचविण्यासाठी विशाल उर्फ बबलू काळे वय 23 हा उतरला होता। उतरल्यानंतर तो काय वरती आला नाही म्हणून त्याचे वडील त्या विहिरीमध्ये त्याला पाहण्यासाठी उतरले। त्याचे वडील होते अनिल काळे, तेही काय विहिरीच्या वरती आले नाही। त्यामुळे शेजारी वस्तीवर काम करत असलेला बाबासाहेब गायकवाड हा देखील त्यांना पाहण्यासाठी उतरला। तिसरी व्यक्ती होती त्या विहिरीत उतरली। ही व्यक्ती सुद्धा काय वरती आले नाही। त्यानंतर अनिलचे चुलत भाऊ संदीप कोळे हे काळे या ठिकाणून जात असताना त्यांच्या लक्षात आले, ते सुद्धा या ठिकाणी उतरले। चौथी व्यक्ती या विहिरीमध्ये उतरल्यानंतर ते चौथी व्यक्ती सुद्धा वरती आली नाही। त्याच दरम्यान त्यांचे चुलत बंधू, त्यांचे वडील माणिक काळे हे सुद्धा या ठिकाणी 4 जण या विहिरीमध्ये उतरले। अद्यापही वरती का आले नाही म्हणून त्यांना बघण्यासाठी ते सुद्धा त्या विहिरीत उतरले। आणि चक्क 5 व्यक्ती या विहिरीमधून वरती आले नाही। आणि काय भानगड आहे काय कुणाला कळेना। त्यानंतर विजय काळे नावाची व्यक्ती स्वतःला दोरी बांधून त्या विहिरीमध्ये उतरला आणि उतरल्यानंतर त्याला कसतरी होऊ लागले आणि त्याच्या लक्षात आले या ठिकाणी विषारी वायू आहे। जे मलमूत्र टाकलेले आहे, जनावरांचे शेण टाकलेले आहे, त्यापासून विषारी वायू निर्माण झाला। आणि त्यांनी ज्या वेळेस त्याला लक्षात आले, त्यांनी वरती असलेल्या नागरिकांना संकेत दिले आणि दोर लावून त्याला वरती काढण्यात आले। आल्यानंतर त्यांनी मध्ये असलेली हकीकत सांगितली। या ठिकाणी या विहिरीमध्ये एक विषारी वायू या मलमूत्रांमुळे निर्माण झाला आहे, त्यामुळे ही घटना घडली आहे। त्यानंतर विजय काळे याला हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट करण्यात आले आणि त्यानंतर JCB पोकळ्यांच्या साहाय्याने ती आजूबाजूची विहीर खणून हे 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे। अशा पद्धतीने मांजरीला वाचविण्याच्या नादात 5 जण मृत्युमुखी पडले आहे। अशा पद्धतीने या विहिरीने 5 जणांना गिळंकृत केले आहे। या वाकडी गावात अत्यंत दुःखद घटना ही घडली आहे। त्यामुळे आजच्या या एपिसोड मध्ये इतकंच। धन्यवाद।